केल्याशिवाय पर्याय नाही. आणि तू लागला आपला मला काय पण हवं बुवा आधी तुझी धुवा याची मी यालाच करणार बाऱ्या. अरे दत्ताबुवांचा आदर्श ठेवून म्हणतो मी दत्ताबुवांचा मुलगा आहे, दत्ताबुवांचा हे सांगायला का लागतं? मला काय माहिती कोणाचा आहेस तो? बरोबर ना? काय आम्ही वाल्यांचं नाव सांगायचं मी त्या गुरूंचा चेला आहे हे ठीक आहे, मी दत्ताबुवांचा मुलगा आहे. आता मला काय माहिती दत्ताबुवांचा आहे तुझं तत्वाला माहिती. आता कुणाचा बोलाय त्या आईला माहिती असतं. बघा पुन्हा मी तुमच्या महिलांकडे येतो. अंधश्रद्धा म्हणून आपण म्हणतो. अंधश्रद्धा 5वीला पुजलेली आहे. मुलाचा बाप कोण आहे हे खरं फक्त आईच सांगू शकते. तसं दत्ताबुवा म्हणायचे आणि सुशांत आता म्हणून गेले की मी दत्ताबुवांचा मुलगा. हे फक्त आणि फक्त आईलाच माहिती असतं. म्हणून आई श्रेष्ठ आहे. कुणाचा मुलगा आहे हे फक्त आईच बोट दाखवू शकते. हे तुम्हाला जमणार नाही. आदिमाया श्रेष्ठ आहे एका वाक्यात सांगितले. बरोबर ना? आता बघा मी काय तुम्हाला काय, तू तसा माझ्यापेक्षा काही वर्षाला लहान आहेस. मी मागाशी म्हटलं होतं मला तुम्ही बोलायला करू नका, मला चांगली बारी करू दे. इकडे काय म्हणतात मृत्यूसाठी दोघांसाठी असा काय म्हणतो मृत्यूसारखा बडवी नंतर तुमचं आयुष्य घडवी. कोणाचं? माझं. आणि हा घडवणार. अरे तेवढ्या कालपर्यंत तुला तेवढा करून पुढत होतास आणि हा माझं आयुष्य घडवणार. मी विचार करतोय कुठल्या क्षेत्रात हा आयुष्य माझं घडवणार. ना शक्ती तुला माझ्या बरोबर तू बरोबर करू शकत. राहायला विषय उद्धव धान्यातला तो तू माझ्या बरोबर करू शकत नाही. तू माझं आयुष्य घडवणार नेमकं म्हणजे काय आणि बडवणार म्हणजे काय? चल ये रे कधी तो कुठल्या पण क्षेत्रात ये, चल ओपन चॅलेंज तुला. अरे असं नाही बोलायचं. पडवायचं काय तुला असा पडवीन ना आयुष्य. पाठीमागे एकदा झालं होतं मंडळापर्यंत गेला होता विषय, तेव्हा पडवलाच नाही नुसता हा रडत होता. त्यामुळे बघ मी तुला अजून माझ्या मित्रत्वाचा सल्ला देतो. चांगली बारी कर, तुझं भवितव्य उज्ज्वल आहे. ज्या दिवशी विजय गोळेकर अरे बुवा हे बुवा अरे एकदा पण म्हटलं नाही अहो सुशांत बुवा अशा भाषेनं बारी सुरुवात केली. चांगला म्हटलं तुला. परवा ह्याला म्हटलं मी बघ पाठी झाल्या अशा बाऱ्या नको. आमची पर्सनल गोष्टी पाठी झाल्या अशा बाऱ्या नको. आपण चांगल्या बाऱ्या करू. शेवटी हे घाणीतच तोंड भागा. याला किती चांगलं सांगा. अरे दत्ताबुवा वरून रडत असतील की हे कार्त कधी सुधारणार म्हणून. बरोबर ना? सुशांत बुवा जरा माझ्या वस्तीमध्ये बारी करत असताना आपण काय बोलतोय. तुम्हाला म्हणतो मृदुंगासारखं बडवीन. आम्ही दोघं मृदुंगासारखं. अरे खाते पिते घरचे आहो तुझ्यासारखं नाही. बरं आधी एक कर काम माझं. दत्ताबुवा गेले निघून. चांगला माणूस, पान खाणारा माणूस, पण आवाज काय बोलणं काय. कुठल्या शायराला शब्दांत गोवायचे नाही. आणि हे ह्याला बडवीन त्याला बडवीन काय ते घरात आधी पडव आणि मग बाहेर. तुला बाहेरची दुनिया माहिती नाही. यामध्ये बघ मी काय मार्मिक बोलतो. आणि पहिलं एक काम कर. जशी ती तुझ्या शाखा होती स्वतःची शाखा तशी स्वतःची वाईट ती शाखा चांगली तयार कर. आणि मग बारी ती सुद्धा आता तुम्ही पार्सल यायला सुरुवात केली. बरोबर ना हो? आता दुसऱ्या तिकडच्या शाखा नाही तरी विजय गोळेबरोबर कार्यक्रम करायचे. तुम्हाला जमतच नाही. दुसऱ्या शिव्या दिल्याशिवाय जमणारच नाही. तर तुम्ही करणारच काय दुसरं. त्यामुळे सुशांत बुवा बारी करत असताना फक्त एकट्यानं तेपीच्या टेटा पडून बोलून समोरच्याला हैराण करायचं आणि बारी काढली म्हणून टेंबा मिरवायचा हे सगळं सोडून द्या. वादन गायन मुलांचं नृत्य नशीब या मंडळानं इथल्या आमच्या आयोजकांनी लाईट आणि साऊंड स्वतःचा दिला. आम्ही साऊंडवाल्यांचे पण आभार आणि आयोजकांचे पण आभार मानतो. हे सगळं मी स्वतःच ज्यावेळेस करेल. पालीला कार्यक्रम आहे त्यांचा माझा 15 तारखेला. अजून मला काही ऍडव्हान्स नाही आलाय पण आम्ही शब्द दिला की करू कार्यक्रम म्हणून. पालीच्या नाक्यात कुंडळी समाजाचं जिथं गणपती आहे तिथं कार्यक्रम कदाचित 15 तारखेला बुवांचा माझा होतोय. सगळ्यांनी या त्यावेळेस बुवा
मी मगाशी म्हटलं तुला देत आता तुम्ही सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. मगाशी म्हटलं की मी एकही आगाव वाक्य बोलणार नाही आजच्या बारीला नक्की नाही. पण तुमची आजची बारी दुसरी बारी कशी होती ती बघणार आणि पालीतल्या बारीला जे काही धुमधडाका घालेल ना आणखी 10 वर्ष तू माझी बारी विसरणार नाही. हा आज दिलेला तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र. आणि आता माझी मुलं बघा अरे एवढी मोठी मुलं असून पण चुकतात. आता तू चुकतोस म्हणजे नेमकं करणं कमी आणि बोलणं जास्त आहे. त्यामुळे सुशांत बुवा आजची बारी दुसरी बारी आता करतोय ते सगळ्या बाजूला तुला न अपशब्द न वापरता बारीचा धमाका कसा देतो उडवून शाहीर बादशाह हकीकतबाजी करणारी माणसं अरे आहोतच ते तुला जमत नाही त्याला मी काय करू. आणि काय मग अशी गवळणी पासून बारी सुरू केली. मी माझी बारी इथं अनेक शाहीर वर्ग आहे. मी प्रश्नाची प्रत आणि पास बघितल्याच्या नंतर माझी खरी बारी चालू होती. हे गवळणी पासून म्हणजे पहिला काय चाललं मग काय तमाशा चालवला काय होता तो. अरे शक्ती तुला जपत असताना प्रश्नाची प्रत आणि पास बघितल्याच्या नंतरच बारीला सुरुवात होते. आणि तुझी म्हणताय मी गवळणी पासून बारी सुरू मग पहिला काय केला तमाशा सुशांत बुवा. आणि काय म्हणाले महाराज अरे तुझ्या बापाला पण जमलं नाही ते कारण मी नमन कलावंत आहे. या नमन कलावंत त्यावेळेस आता पण आमच्या वाडीचं दुसऱ्या वाडीचं नमन चालू आहे. आणि आम्ही नाच या क्षेत्राकडे वळलो कारण त्या टायमाला आमचं मंडप डेकोरेटर्स असल्यामुळे आमचं खूप सीझन चालू असतं आणि ते सुशांतला पण माहिती आहे. आणि त्यामुळे आपल्याला कळते त्यावेळेस नमन करणं जमणारच नाही कारण त्यावेळेस सीझन चालू असतं आमचं जोरात. आणि आताही आम्ही मंडप डेकोरेशनची कामं करून आम्ही या डेकोरेशनची बरोबर कामं संपले. फावड्या वेळात आम्ही हा काम करणारी माणसं आहोत. आणि काय तुमचा आता तर तुम्हीच बघा तुमच्या विषयावर काय बोलायचं ते. ठीक आहे मुलं एवढे कार्यक्रमाला सुरू करतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. बोलणं करून लोकांना मी कसा मोठा हे दाखवण्याची गरज नाही. लोक सुनते लोकांना कळतंय नेमकं ह्या शाहिरांमधला त्या शाहिरांमधला फरक काय मी सांगण्याची गरज नाहीये. सुरुवात करतोय महाराज. मी मुलं सुद्धा बघा या ठिकाणी छोटी छोटी मुलं आहे संच घेऊन आलोय. कशी नाच कसा असला पाहिजे त्याचं जिवंत उदाहरण म्हणून या ठिकाणी एक झलक होते मुलांची. ऐका बघा. धन्यवाद. 1 2 3 स्टार्ट.
महेश साहेबांकडून पुन्हा या मुलांच्या उत्कृष्ट वेशभूषेसाठी आणि मुलांच्या डान्ससाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं, जोरदार टाळ्या होते. धन्यवाद. संपूर्ण कुटुंबांकडून हे बक्षीस आलेलं आहे. सुशांत भाऊ बघा, काही बोलायची गरज नाहीये मला, तुम्ही फक्त चिडवण्याचं काम करा, मी हसून सोडून देतो. आणि मी घेतलंच नाही तर रागवण्याचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी काही बोलू नका, काही बोला, मी ऐकतोय. पण परतफेड मात्र काहीतरी नक्की होणार. सुशांत बुवा, तुम्ही फक्त बोलत जा, मी ऐकत जातो. या ठिकाणी संतोष सोनू भुवड गाव वागड यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस या कार्यक्रमासाठी आलेलं आहे. जबरदस्त उत्कृष्ट रंगबाजी आणि उत्कृष्ट गायनासाठी हे बक्षीस आलेलं आहे. वर्धन देवी नृत्य कला पथक कडवई किंजरवाडी खूप ऋणी आहे. आता ह्याच्यात काय आहे माझ्या बोलण्यात, माझ्या भगिनी तुम्ही थांबा, मी तुम्हाला आणखी काही गोष्ट देऊन जातो. आणि मी शक्तीची बाजू मांडणार आहे. यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि सुशांत बुवा, मी तुम्हाला बारी होईपर्यंत तुम्हाला चान्स देतो. तुम्ही या आणि मृदुंगासारखा आम्हाला पाडवा. जरा बारी होईपर्यंत तुमच्यात जर हिंमत असेल, कारण तुमची किंमत मला कळलेली. तुम्ही कुठपर्यंत उड्या मारू शकता, तुम्ही डबल मिनिंग बोलू शकता, तुम्ही बुवांना चिडवण्याचं काम करू शकता. तुम्ही प्रश्नाचं उत्तर कधी आयुष्यात तुम्ही आमचं दिलंच नाही. तुमचं प्रश्नाने फोडलेले, तुम्ही तर दिलेच नाही. उदार आला तुमच्यावर प्रश्न आणि तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर अजिबात एकदम म्हणजे काहीच मिळतो विषयच नाही, एकदम चुकीचं आहे. तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर अजिबात मिळतं जुळतं नाहीये. आणि जर मिळतं जुळतं तुम्हाला खात्री असेल, आमचा ग्रंथ तुमचा ग्रंथ भिडून जाऊ दे, लोकांना कळू दे, होऊ द्या हारजीत. तयारी असेल तर तुम्ही बोवाय शास्त्रावर बोलावूया, कारण लोकांना आता ते अश्लील नाही आवडत. किती त्याच विषयावर बोलणार, बरोबर ना? त्याच विषयावर किती बोलणार? तुला ते मला ते सगळ्यांना माहिती आहे, किती बोलणार त्याच्यावर. झाला विषय प्रश्न उत्तराचा. मी माझी असे बरे येऊन तुम्ही मला पटवून दाखवायचं एक, नाहीतर प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला पटवून दाखवायचं दोन. या दोन गोष्टीसाठी बारीक कधी पहिला आणि हा विषय माझं चॅलेंज स्वीकारा. संपला विषय, झाला रंगबाजीचा विषय. तुमची मोठी मुलं असून सुद्धा चुकतात, बरोबर ना? आणि मग तुम्ही हा रंगबाजी काय करणार? मंडळाने दिलेला लाईट आणि साऊंड म्हणून तुम्ही बारी, नाहीतर काय नशीब त्यांचं की आम्हाला त्यांची साथ लागली. साऊंड तर उत्तमच आहे, धन्यवाद. आणि या ठिकाणी कसं झालंय सुशांत बुवांचं की बेडूक असतो, बेडूक बघा, डबका असतो. ते त्या बेडकाला असं वाटतं की मी समुद्रात पोहतोय. अरे पण बाबा ते डबका आहे, समुद्र खूप मोठा आहे, तुला दुनिया अजून बघायची. आणि त्याचं फक्त पाठीमागं पाणी लागलं की डराव तसं सुशांत बुवांचं आहे. आता ते येऊन फक्त बोलवचन राहणार. सामाजिक ज्ञान जर दिले सुशांत बुवा ज्ञानी, सामाजिक क्षेत्रावर बोलले सुशांत बुवा ज्ञानी. सुशांत बुवाला दत्ता बुवाने काहीतरी देऊन गेले असं म्हणे. आणि जर तुम्ही वाकड्यातच बोलणार असाल, तेही सांगतो मी स्त्री आहे त्या विषयानं बोला, तुम्ही पुरुष आहात त्या विषयानं बोला. गवळणीचा आशय विषय कायही त्या गवळणीला अर्थ नाही तुमचा. असं असताना या ठिकाणी मी विषयाकडे बोलतोय. ऐका, एकदा फिरवलं.
बोललो मगाशी बोललोय, अश्लील बोलणार नाही, पण गोव्याला काहीतरी मला सांगून जायचं. तर तू ऐका, एक बेडकाची कहाणी, बेडूक बेडूक, त्याची फक्त एक तुम्हाला गोष्ट सांगतो आणि पुढे वळतोय पुढच्या मातीकडे. ऐका.
4 वेळा दिलेली आहे, ती सुद्धा ग्रंथ आधारित. एखाद्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या ग्रंथामध्ये असू शकतं हे नाकारता येत नाहीये, परंतु प्रदक्षिणा म्हणून तुम्हाला आम्ही उत्तर दिली ती मान्य नाहीये. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर कसं असलं पाहिजे त्याची खाली टिप्पणी लिहा की हे उत्तर ह्या ग्रंथातलं उत्तर अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे, तर ते शोधायला मजा जाईल. असा जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर कोणी प्रश्न विचारला की सुशांत गराटे नावाचा माणूस कुठे राहतो, जर सुशांत गराटेचा पालीचा असू शकतो तर सुशांत गराटे चिपळूणचा पण असू शकतो. माझा म्हणण्याचा उद्देश लक्षात घ्या. तशा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीचं पाहिजे, कुठचा पाहिजे माणूस, कोणत्या ग्रंथातला विषय पाहिजे, तुम्हाला 4 प्रश्नाची उत्तर, 4 पद्धतीची प्रश्नाची उत्तर तुम्हाला ग्रंथात लिहित दिलेली आहे, ती तुम्ही मान्य करत नाही. म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रश्नाची बाजू अजून सोडवा, जेणेकरून शक्तिचुऱ्यामध्ये अभ्यास करायला सोपा जाईल. धन्यवाद. आता मगाशी तुम्ही विचारलं की यमुना तीरी नदीचा विषय. महाराज, नदीला भगवंताचा स्पर्श झाल्याच्या नंतर नदी म्हणजे भगवंताच्या दर्शनासाठी नदी व्याकुळ होती, हे त्रिवार सत्य. त्यामुळे मग भगवंताला गोकुळामध्ये घेऊन जात असताना नदीने आपला रस्ता करून दिला. आणि जर कालियामर्दन हा विषय जर करायचा असेल तर सुद्धा कालियामर्दनाचं विष या नदीतून बाजूला व्हावं म्हणून कृष्ण त्या नदीमध्ये उडी मारलेली आहे. असं तुमचा तो विषयाचा आशय आहे. आता मी तुम्हाला माझ्या पुढच्या बारीच्या विषयासाठी आशय घेऊन सांगतो. पत्नीचा पतीला प्रश्न. आपण लग्न करतो, एक स्त्री एक पुरुषाचं लग्न होतं. त्याच्यामध्ये स्त्री कशी आहे, स्त्री शक्ती अशी आहे की ती म्हणते, ए पती परमेश्वरा, मी म्हणते म्हणजे पती म्हणते, देह माझा आहे हळद तुझ्या नावाची, हात माझा आहे मेहंदी तुझ्या नावाची, कपाळ माझा आहे इंडिया तुझ्या नावाची, भाग माझा आहे सिंदूर तुझ्या नावाचा, नाक माझा आहे नथ तुझ्या नावाची, गळा माझा आहे मंगळसूत्र तुझ्या नावाचं, मनगट माझे आहेत पांगड्या मात्र तुझ्या नावाच्या, पाय माझे आहेत जोडवी मात्र तुझ्या नावाची. वडीलधाऱ्याच्या ज्यावेळेस नमस्कार करते, म्हणजे आपण नमस्कार करतो महिला वर्ग, तो सुद्धा पुरुष वडीलधारी लोक आशीर्वाद देतात, ते सुद्धा अखंड सौभाग्यवती भव, तो सुद्धा आशीर्वाद पुरुषांसाठी. मग सुशांत बुवा, त्या बायकोसाठी तुमच्याकडे काय आहे तेवढं मला सांगायचं, तुम्ही काय करताय तेवढं सांगा. हे आदिबाईचं तुमचं आमचं भांडण आहे, आपण भांडत म्हणतोय ना, पण ते तुमच्याकडे काय तेवढं मला सांगा. या ठिकाणी पुढचा विषय घेतोय, मुलं फिरवा. तर ते विजय त्याला माहितीये ह्या माणसाचं काचेचं घर आहे, ह्याने हमला केला तर माझं नुकसान जास्त होऊ शकतं. याचं काय महाराज, म्हणून ह्या लोककलेमध्ये नौकेशाही बघायला मिळतात, जुनेदांची शाहीला येत नाही. त्याचं कारण एकमेव कारण, मी व्यावसायिक आहे, त्यामुळे जर मला तो सुशांत बोलणार जास्त तर बदनामी त्याच्यापेक्षा माझे जास्त होणार. कारण मोठ्या माणसाला बोललेलं छोट्या माणसाला बोललेलं ते लोक मनावर पटकन घेतात, आणि मी तर त्याला काय आणखी बोलायला लागले लोक काय म्हणतील, बरोबर की नाही. त्याच्यामुळे मी विषय सोडून देतो. सुशांत बुवा, 15 तारखेच्या कार्यक्रमाला पण तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या भागात. आणि या वारीला येताना 2-4 माझ्या नावावर गाणी, 2-4 अशी मला आणखी काहीतरी लागड गाणी अशी तुम्ही पाठांतर करून या आणि बोलून जा की तुमची तरी हाऊस पूर्ण करून घ्या. धन्यवाद. या ठिकाणी काय म्हणतो बघा, आपण जे तरुण पिढी आहे, आई बाप गावाला आहे, तरुण पोरं मुंबईत आहे, आणि काही तरुण मुलं जे ते इथं व्यवसाय करतात. जे व्यवसाय करतात त्याला माझ्याकडून सॅल्यूट. कारण कोकण जर टिकवायचं असेल
तर इथल्या मुलांनी मुलींनी व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मुंबईचे जाणारे लोक आहेत मुंबईत, त्यांना एक विनंती आहे की आपली जमीन इथं राहिली पाहिजे, ती विकू नका. ती जमीन विकून दादा 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 इथली जमीन न विकता इथल्या तरुण पिढीनं आपण कोकण हे समृद्ध करण्यासाठी पुढे या. कारण जर आताही इथली भूमी जर तुम्ही भूमिहीन झालात तर पुन्हा आयुष्यात इथला व्यवसाय कधी उभा राहणार नाही. म्हणून आमच्या आयोजकांना बघा, त्यांनी एवढ्या राष्ट्रांमध्ये एवढ्या देशांमध्ये फिरून सुद्धा ते अजून आपल्या जमिनीत आहे, याचा अभिमान आहे. म्हणून काय म्हणतो ह्या गाण्यातून ऐका ऐका. उपयोग शिकून कसं राहील कोकण टिकून. काय केला उपयोग शिकून कसं राहील कोकण टिकून. आई बाप ठेवतोस गावाला जातोस जमिनी गुण. आई बाप ठेवतोस गावाला जातोस जमिनी गुण. She